जय शंभू नारायण. मी वरुण गोंजारी, Y2 केदारनाथ सायकल चालू आहे. आज 21 मे 2024. काल रात्री आपण जिथं आपण थांबलो होतो ते इथंच ह्या रूममध्ये आपण असं थांबलो होतो. आता इथं काय झालं आहे, थंडी खूप वाढली आहे. आता युजली मी कसं करायचो की बाबा रात्री जिथं आपण पोचलो तिथं पोचल्यानंतर पहिले कपडे धुवायची, वाळत टाकायची, आंघोळ करायची, जेवण करायचं. पण आता काल रात्री धुतलेली कपडे अजून वाळले नाही आहेत, ती तशीच आहेत. इतकं थंड वातावरण आहे इथं. आणि सकाळी पण जाग लवकर येत नाही का, ते थंडी खूप आहे. तर ठीक आहे, आता इथनं पुढं तर आपल्याला अजून थंडी लागणार आहे, पण हळूहळू आपल्याला पुढं जायचं आहे. आता ते बोलले तर आम्ही तुम्हाला थोडासा नाश्ता दूध वगैरे देऊ, ते घ्यायचं आणि पुढं आपल्याला निघायचं आहे. सोडली आता आपण इथं बाहेर आलो आहे घाटात. जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर हे बघा, हे जे हा जो घाट आहे इथून आपण काल वरती आलो, आता पण वरती जाणार आहे. आणि इकडं खाली आपण थांबलो होतो बघा, इथं खाली व्हाईट जे आहे ना थांबलो होतो. आता इथनं आता आपण वरती चाललोय. चला, या गावाचं नाव आहे हट्टणिया. तर आपण पुढं चाललोय वरती. तर बघूयात पुढचा प्रवास आपला कसा होतोय. वर आलोय जरासं आपण. भावांनो, इथं हॉटेल बघा कशी असतात. त्याचा एंट्रन्स आहे ना वर नाही, इकडून एंट्रन्स आहे त्याचा, आणि असे खाली रूम आहेत. इकडे खाली सगळी दरी आहे. तर आपण एका असं गावात पोचलोय. गाव लागले आता. इथं परत आपल्या पुढे एक घाट चढायचा आहे. पौरीकडे जायचं आपल्याला, पौरी. चला या साईडला. काय व्ह्यू आहे बघा. आडीच्या पलीकडे आलं उन्हात, आपल्याला इथं ऊन लागतंय. आता मागं होतं त्याच ऊन नव्हतं. आपण त्या साईडला होतो ना वरती, तिकडं जरा तिकडं होतो त्या साईडला. तिकडं बघा, त्या साईडला वरती पलीकडे होतो आपण. खाली आलो या साईडला आता आपण. ठीक आहे, चलो पुढे जायचं अजून, बघू आपल्याला. खाली गाव वगैरे. आपण इकडून वरनं आलोय. आता आपल्याला इकडं खाली जायचं या साईडला. तर बघा रोड बघा असाच खाली इकडं जायचं आपल्याला. इकडं आता गाडी आली बघा एक वरनं, तिकडूनच वरतून गाडी आली, ती वरती चालली. तसे आपल्याला इकडं खाली जायचं आहे. चला, आपण वरतून खाली आलो बघा. ह्याच्या आधी मी इथून व्हिडिओ अपलोड केली होती. इथे थांबलो होतो ह्या कॉर्नरला. खाली आलो आपण, तिकडून खाली आलो, या साईडून असं खाली आलो. चला, इथं गाव, अख्खं गाव आहे एक. वाजलेत आणि त्या घाटातच आपण त्या नाश्त्याला थांबलोय. आपला नाश्ता पनीर पराठा नाश्ता करून आपण पुढे निघणार झालं. आता आपला बघा तिथं जे तुम्हाला दिसतंय ना, तिथं नाश्ता करायला थांबलो होतो आपण. आता आलोय. आता आपल्याला इकडून जायचंय पुढं. चला, इकडून आपण खाली आलोय असं या रोडने, असं वरच्या डोंगरातनं खाली आलोय. आता इकडून पुढं जाऊन आता आपल्याला घाट चढायचा आहे बघा, रस्ता हा. आता वर घाट लागणार आहे आपल्याला. चला, आपल्याला असं चढ चढवत जायचंय वर. चला, खालनं वरती आलो आपण, मागणं खालनं वरती आलो. आता इकडून पुढं वरती चाललोय. पण माझ्या मागं खाली बघा, तुम्हाला दिसत असेल, हे सगळे जे आहेत ना सोलार पॅनल आहेत, किती लावलेत बघा. ठीक आहे, चला आता आपल्याला पुढं जायचं आहे. उतार लागलाय. शक्यतो उतार आला कीच मला व्हिडिओ काढायला जमती, चढायला मला जमत नाही. कारण की दोन हाताने हँडल धरून मग तो पॅन्डल मारायला लागतो. हे कसं आता थोडासा उतार आहे म्हणून मी आपला व्हिडिओ काढतो इथं, पहाडी व्हिडिओ का. थोडंच राहिलं आता, एक पुढे 4 किलोमीटरवरती गेलं की देवीचं मंदिर आहे, तिथं आपण थांबणार आहे. आता वाजलेत 12:30 वाजले असतील. आता 12:30-1 वाजला असेल, कदाचित 1 वाजून पण गेला असेल. तर थांबणार आहे आपण. ते ऊन आहे पण एवढं लागत नाही, ते एक बरं आहे. महाराष्ट्रामध्ये तिकडं आपलं ऊन लागतं, इथं ऊन एवढं पहाडी असल्यामुळे काय एवढं लागत नाही ऊन. ठीक आहे, पुढे जाऊन थांबणार आहे आपण. हो का,
आपल्याला आहे ना, हे जे पौडी आहे ना, पौडी तिकडे जायचं 35 किलोमीटर. आता एक इकडे दोन रे, एक समोर रस्ता गेलाय आणि एक ह्या साईडला रस्ता गेलाय. आता ही जी गाडी आली का नाही त्या साईडून, तिकडं आपल्याला जायचं आहे. चला, ते मंदिर लागले आपल्याला. तिथनं खाली 1 किलोमीटर खाली मंदिर आहे ते. आणि इकडं आपण सायकल लावली आपली, ती बॅग घेऊ जाऊ आपण खाली. हेच ते देवीचं मंदिर. देवीच्या मंदिरात आपण जे थांबलोय, हीच आहे ते देवीचं मंदिरचं घाट आहे खालीच. बघा हेच ते मंदिर देवीचं. इथनं आता वरती आलो आपण. आणि बघा इकडं आपण सायकल लावली होती, पॅकिंग केलं आपण. इथं या दुकानाच्या पुढं सेफमध्ये सायकल होती. आता सगळं झालं आहे पॅकिंग. आता इथनं आपण वरती निघालो आहे. तर बघूयात आता इथनं पुढं आपलं किती किलोमीटर होते. जायचं तर आहे आपल्याला. मंदिर सोडून पुढं आलो आहे आता आपण. मंदिराच्या पुढं आलो आहे. हे बघा आता सगळे पहाडच पहाड. आता काय विषय नाही, सगळे पहाडच. चला, वर दिसतंय का? दिसला का तो आडवा रोड? आडवा अख्खा जे व्हाईट कलरचं दिसतं ना स्टीलचं, तो अख्खा रोड आहे. तिथं जायचं आपल्याला या रोडने. चला. अख्ख्या पहाडीमध्ये रस्त्यावर कोण नाही आहे, सगळी शांतता आहे. फक्त आपणच आहे, कोण नाही आहे. बघा, तर ही रूम घेतली आपण. ही रूम घेतली. इथं आत्ता मगाशी ज्यावेळेस आपण आलो 7:15 7:30 झाले होते. उजेड होता अजून पण. आणि मी चाललो होतो, अजून वरती चाललो होतो. तर मला इथल्या म्हणजे लोकांनी, मी विचारलं आहे नाही बाबा असं असं की मला लॉज वगैरे पाहिजे. तर ते बोलले की आता इथून पुढं 20 किलोमीटर तरी काय नाही आहे. आणि आता थोड्या वेळात अंधार पडेल, तर प्लीज तुम्ही पुढे जाऊ नका, कारण की इथं जंगली जानवर वगैरे आहेत रात्रीचं. आणि आपली तर सायकल आहे, गाडी वगैरे नाही आहे. ते कदाचित जर आपल्याला काय प्राणी असेल तो गाडीच्या जवळ जाणार नाही. पण सायकल आहे आपली आणि कधी अटॅक होऊ शकतो. आणि खरं आहे, मी आता मागं म्हणजे मी बोललो नाही, पण 2 दिवस झालं बघतोय मी की रस्त्यावरती असं काही कुत्रं मरून पडलं आहे किंवा कुठला प्राणी मरून पडला आणि त्याला खाल्लेलं आहे. ते दिसतंय असं सरळ. पण मी कधी आता कुठल्याही व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये घेतलं नाही. तर आता आंघोळ बिंघोळ झाली आपली मस्तपैकी. आता आपण जेवायला बसलो. जेवण आपलं बघा. तर ठीक आहे, जेवण करूयात. मग आपण आता आराम करणार आहे. हर हर महादेव.